नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री खोलीत असते. त्याचवेळी तिथे अगस्त्य येतो. अगस्त्यकडे बघून श्री विचारते की काय रे, काय झालं, चिडला आहेस का तू माझ्यावर? मग अगस्त्य म्हणतो की मी कशाला चिडू तुझ्यावर? यावर श्री म्हणते की म्हणजे तू 100% चिडला आहेस. मग अगस्त्य वैतागून म्हणतो की मी तुला किती वेळा सांगितलं श्री, तरी तू अशी का वागतेस? यावर श्री म्हणते की अरे मी काय केलं? यावर अगस्त्य म्हणतो की तू काल जमिनीवर झोपली होतीस का? हे ऐकून श्री अगस्त्यकडे आश्चर्याने बघत म्हणते की मला वाटलं लंडनवरून डिग्री घेऊन आलेलं पोरगं जरा तरी हुशार असेल. आणि ती सोफ्याकडे बघत म्हणते अगस्त्य, अरे तिथे जागा आहे का? एवढंसं ते आहे. एकतर तिथे तू झोपू शकतोस, नाहीतर मी अंथरूण काय तुझ्या डोक्यावर टाकायचं का? मग अगस्त्य श्रीच्या हातातील अंथरूण घेतो आणि म्हणतो की लंडनमध्ये आम्हाला हे शिकवत नव्हते, पण तू शिकवलं त्यासाठी थँक्स. यावर आता श्री अगस्त्याला म्हणते की काय करतोयस तू? मग अगस्त्य म्हणतो की मी झोपतोय खाली, तू झोप सोफ्यावर. आता यानंतर श्री आणि अगस्त्याचं कोण सोफ्यावर झोपेल यावरून भांडण लागतं. मग दोघेही हसायला लागतात. तेव्हा श्री अगस्त्याला म्हणते की अच्छा, या गोष्टीचा राग आला होता तर तुला? मला वाटलं की दुसऱ्याच गोष्टीचा राग आलाय. मग अगस्त्य श्रीला म्हणतो की कुठल्या गोष्टीचं तुला वाटला? मग श्री म्हणते की ते मी मगाशी जी गोष्ट सांगितली ती पटली नसेल ना तुला? मग अगस्त्य म्हणतो की पटली. मला माहिती आहे की तू कधी खोटं नाही बोलणार. यावर श्री म्हणते की अच्छा, म्हणजे मी जर तुला सांगितलं नसतं तर तुला माझ्यावर विश्वास नसता. यावर अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री माहीत नाही आहे मला मी चिडलो असतो की नाही. कसं आहे, आईने मला जबाबदारी दिली आहे विशूला सांभाळण्याची, शुभ्राला सांभाळण्याची. आज ती इथे नाही आहे आणि हे सगळं घडतंय. मला या गोष्टीचं वाईट वाटते की मी माझी जबाबदारी पार नाही पाडू शकलो. विशूला पाहिलं ना की मी दोषी असल्याचं फील होतंय मला. नक्की काय करावं, कुणावर नाराज व्हावं, कुणाला दोषी मानावं याचा विचारसुद्धा माझ्या मनात येत नाही आहे. कारण मी स्वतः चुकलोय आणि जिथे आपण चुकलोय तिथे दुसरा कोणाला दोष देऊन काय उपयोग आहे? श्री जिच्यावर आपण विश्वास ठेवला, जिच्यावर प्रेम केलं, तिनेच धोका दिला आपल्याला. श्री खरंच थँक्स, फक्त तुझ्यामुळे मला विशूचा गुन्हेगार कोण आहे हे कळालं. आणि अगस्त्याला आठवतं की अगस्त्य पोलिसांना विचारत असतो की सर काय चाललंय? तुम्हाला जे काही समजलं यावरून सिद्ध होत नाही की श्रीनेच विशूला मारण्याचा प्रयत्न केला. काय पुरावा आहे तुमच्याकडे ज्याने सिद्ध होईल की सगळं हे श्रीने केले? यावर पोलीस म्हणाले होते की म्हणून तर संशयित आरोपी म्हणून यांना घेऊन आलोय, कारण खरा आरोपी कोण आहे हे कळायला हवं ना तुम्हाला. यावर अगस्त्य म्हणतो की पण मी तुम्हाला श्रीला कुठेही घेऊन जाऊ देणार नाही. आता श्री अगस्त्यजवळ येऊन म्हणते की अगस्त्य तू नको काळजी करूस, ते ना मला कुठेही घेऊन जायला आले नाहीत ना, मी कुठे जाणार आहे. अगस्त्य म्हणतो म्हणजे? यावर श्री म्हणते की कारण हे सगळं एक नाटक होतं. अगस्त्य आश्चर्याने विचारतो की का आणि कशासाठी? मग श्री सांगते की विशूदादासाठी. अगस्त्याला काहीच समजत नाही. अगस्त्य म्हणतो की या सगळ्यात विशूचा काय संबंध आहे आणि का करता हे सगळं तुम्ही? मग श्री म्हणते की अगस्त्य हे सगळं नाटक शुभ्राला तिच्या कर्माची सजा देण्यासाठी करायला लागलोय. अगस्त्य चिडून म्हणतो की पुन्हा पुन्हा तेच बोलते श्री तू. श्री अगस्त्याला म्हणते अगस्त्य तू म्हणाला होता ना की सगळ्यात जास्त विश्वास तुझा माझ्यावर आहे, मग मी त्याच विश्वासाने तुला सांगायला आले. खरं विश्वास ठेव माझ्यावर. या सगळ्यामागे ना शुभ्राच आहे आणि हे सगळं मी काय माझ्या स्वतःच्या मनाने नाही सांगत आहे, विशूदादांनी मला स्वतः सांगितले. यावर अगस्त्य शॉक होऊन म्हणतो की विशूने तुला सांगितलं? मग श्री म्हणते की हो अगस्त्य, मी जेव्हा तिथे पोहोचले ना तेव्हा विशूदादा शुद्धीत होते आणि मी त्यांना विचारायचा प्रयत्नसुद्धा केला की हे सगळं कसं घडलं, कुणी केलं, काय झालं. तेव्हा त्यांनी मला सगळं सांगितलं. फक्त एवढंच की मला त्यावेळी काहीच सुधारलं नाही. तुम्ही म्हणताय तसं मला त्यांचा जबाब रेकॉर्डच करता नाही आला, कारण मला त्यांची अवस्था बघवली नाही म्हणून मी ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यामुळे मला सगळं माहीत असून पण शुभ्राच्या विरोधात कुठलाच ठोस पुरावा माझ्याकडे नाही आहे. मला कल्पना होती की विशूदादांसोबत असं काही झालं म्हटल्यावर शुभ्रा अजून काहीतरी नवीन प्लॅन करणार, म्हणून मी त्याच्या आधीच इन्स्पेक्टर साहेबांना सगळी गोष्ट सांगितली होती. ते पण मदत करायला तयार झाले. आणि श्री अगस्त्याला म्हणते की अगस्त्य, शुभ्राच्या विरोधात ठोस पुरावा मिळावा म्हणून आम्ही हे सगळं नाटक केलं, पण मी तुला सांगते हा गुन्हा मी तिच्याच तोंडातून कबूल करून घेणार आहे. अरे अडकवायला ना आपण तिला आत्ता पण अडकवू शकतो, पण आपल्याकडे काहीच ठोस पुरावा नाही आहे. इन्स्पेक्टर साहेब बरोबर बोलायला लागले. त्यामुळे या सगळ्यांसाठी ना मला तुझी मदत हवी आहे आणि तुझी मदत खूप महत्त्वाची आहे. आता जर आपण काही गडबडीत पाऊल उचललं ना तर ती अजून काहीतरी नवीन खेळेल आणि तिला पकडणं अवघड होऊन जाईल. त्यामुळे आता आपण आपला खेळ सुरू करायचा, एक एक पाऊल तिच्या विरुद्ध दिशेने टाकायचं, पण तिला असं वाटलं पाहिजे की हे सगळं तिच्या बाजूने घडतंय. यावर अगस्त्य म्हणतो की यात
यात मला काय करायचं आहे? मग श्री म्हणते की तुला तिला असं ठासून सांगायचं आहे की तू माझ्या विरोधात आहेस, म्हणजे तुला माझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे. तुला शुभ्रा बरोबर वाटते आणि मी चुकीची वाटते. आणि ती म्हणते की अगस्त्य, त्याने एकच होणार आहे की तिला असं वाटेल की तुला ती आवडते. यावर अगस्त्य रागाने श्रीला म्हणतो की श्री काय बोलते, तुला तरी कळतंय का? मग श्री म्हणते अगस्त्य, तू जरा शांतपणे विचार कर. तिचं टार्गेट तू आहेस, तिला तू हवा आहेस आणि म्हणून तर ती हे सगळं करते. तू सांग, विशुदादाला मारायचा प्रयत्न ती का करते? यासाठीच ना. त्यांना मारायचा प्रयत्न करून तिने मला या सगळ्यात अडकलेच ना मी, कारण मग मी जेलमध्ये जाईन आणि मग तिचा मार्ग मोकळा आणि तिला तुझ्याशी लग्न करता येईल, नाहीतर आईसाहेबांना गळ घालता येईल. यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, बरोबर बोलताय तुम्ही, कारण ही शुभ्रा जे कोणी आहे ना ती खूप हुशार आहे. कारण बघा ना, तिने जी आम्हाला गोष्ट सांगितली ती कुणालाही पटण्यासारखी आहे, पण आम्हाला खरं काय ते अगोदरच माहिती होतं. याचा अर्थ ती व्यक्ती इतकं करू शकते तर ती खूप काही करू शकते. त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहायला हवं. आणि महत्त्वाचं म्हणजे आता फक्त 48 तास आहेत तुमच्याकडे शुभ्राला दोषी ठरवण्यासाठी. तुमच्याकडे काहीतरी ठोस पुरावा हवा. या जर 48 तासात ती दोषी ठरली नाही तर मात्र मला नाईलाजाने श्री निंबाळकर यांना चौकशीसाठी घेऊन जावं लागेल, कारण याच त्यांना शेवटच्या भेटल्या होत्या आणि प्रकरण जिथे घडलं तिथेही याच होत्या. त्यामुळे सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत. यावर श्री इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते, बरोबर बोलताय साहेब तुम्ही, आणि खरंच थँक्यू, तुम्ही एवढा विश्वास ठेवला आमच्यावर आणि मी खात्री देते तुम्हाला आम्ही ठोस पुरावे तुमच्या हाती देऊ. आता यानंतर पोलीस इन्स्पेक्टर तिथून निघून जातात. आता श्री अगस्त्यकडे बघत म्हणते की अगस्त्य, मला मान्य आहे हे सगळं नाटक तुला पचायला जरा जड जाणार आहे, पण अरे दुसरा काहीच पर्याय नव्हता. म्हणजे ना, आपल्या माणसांना जपता जपता कुणी माझ्यावर विश्वासच ठेवत नव्हतं रे. मी किती ओरडून सांगत होती सगळ्यांना, म्हणून मला काही सुचलं नाही दुसरं. यावर अगस्त्य हसायला लागतो. मग श्री म्हणते, हसू नको, मला माहिती आहे. आणि ती पुढे म्हणते की मी खूप गोष्टी सोडून दिल्या रे, की मला वाटत होतं की आज नाही तर उद्या ती सुधरेल, पण ते म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय काही जात नाही. तिला शिक्षा ना मिळालीच पाहिजे अगस्त्य. आणि माझ्या छोट्या मेंदूत ना एवढीच एक आयडिया आली, म्हणून हे सगळं नाटक. आणि श्री हात पुढे करत अगस्त्याला म्हणते की देशील ना माझी साथ? अगस्त्यसुद्धा श्रीच्या हातात हात देत म्हणतो की मी कायम तुझी साथ देईल. आता खुश? आता यानंतर आपण इकडे पाहतो की अगस्त्य श्रीला म्हणतो की तू ना फक्त दिसायला भोळी आहेस बाकी, आणि हसायला लागतो. श्री म्हणते की काय म्हणायचं आहे काय तुला? मग अगस्त्य म्हणतो की नाही, म्हणजे तुझी प्लॅनिंग किती भारी आहे, एवढी कशी हुशार ग तू असं वाटलं नव्हतं. मग श्री म्हणते की करावं लागतं आपल्या माणसांसाठी, आणि तुला काय वाटलं, शुभ्रासारखी मुलगी अशा तशाने सरळ होणारी नाही आहे, जशाच तसंच वागावं लागतं. आणि ते कोणीतरी म्हटलं आहे ना, लोहाच लोहे को काटताय. मग अगस्त्य हसायला लागतो आणि म्हणतो की पण खरंच तुला हे असं बघून ना मला असं वाटतं की मिसेस श्री अगस्त्य होम स्कूल. श्री म्हणते की काय, कुठलं होम? मग अगस्त्य सांगायला लागतो की होम. तितक्यात तिथे शुभ्रा येते. अगस्त्याचं लक्ष अचानक शुभ्राकडे जातं आणि अगस्त्य जरा थांबतो आणि श्रीकडे बघत मोठ्याने ओरडून म्हणतो की काय काय होम्स, काय विचारतेस का मला, आणि काय हा मूर्खपणा? श्री आश्चर्याने अगस्त्याला विचारते की मूर्खपणा? तू बरा आहेस ना अगस्त्य? मग अगस्त्य श्रीला ओरडून म्हणतो की श्री, बस झाली आहे तुझी नाटकं. मला माहिती आहे मी तुझ्याशी रागावलं, नीट बोलत नाही म्हणून तू हे असं वागणार आहेस माझ्याशी, पण आता ना तुझ्या या नाटकांना मी भुलणार नाही. उगाच काहीही बोलून तुझ्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न नको करूस. हे सगळं ऐकून शुभ्रा खूप खुश होते आणि त्या दोघांना बघत असते. आता अगस्त्य श्रीला म्हणतो की हे सगळं काय आहे? श्री म्हणते की हे सगळं काय आहे म्हणजे? तर अगस्त्य श्रीला म्हणतो की हे सगळं सोफ्यावर का ठेवलं आहे? मग अगस्त्य म्हणतो, अच्छा, म्हणजे तुला असं वाटते की इथे हॉलमध्ये मी तुझ्यासोबत झोपावं? तर असं अजिबात नाही आहे. मुळात तू ही हिम्मत करूनच मोठी चूक केली. तुला काय वाटतं गं, ते पोलीस तुझ्या नाटकांना भुलले, त्यांनी तुला माफ केलं म्हणजे मीही तुला माफ करणार आहे का? आता या जन्मी तरी ते शक्य नाही आहे, कारण तू जे काही विशूच्या बाबतीत केलेस ना ते या जन्मी तर माफ करणं शक्य नाही. हे ऐकून शुभ्रा खूप खुश होते आणि हसत असते. आता अगस्त्य श्रीला म्हणतो की मी तुला कधीच माफ करणार नाही आहे श्री. श्री आश्चर्याने अगस्त्याकडे बघत असते. आता श्री अगस्त्याला म्हणते की अगस्त्य, अरे माझं ऐकून तरी घे एकदा. अगस्त्य ओरडून रागाने म्हणतो की अजून काय ऐकायचं बाकी आहे श्री? तू माझं ऐक, अजून एक शब्दही बोलायचा नाही. श्री अगस्त्याकडे आश्चर्याने बघत असते. हे सगळं बघून शुभ्रा खूपच खुश होते आणि अगस्त्य श्रीला खुणावून सांगतो की
शुभ्रा आहे. मग श्रीच्या लक्षात येतं आणि तीही नाटक करायला लागते. मग दोघेही हसत भांडत असल्याचं शुभ्रासमोर नाटक करायला लागतात. श्री म्हणते की नाही अगस्त्य, असं कसं बोलू शकतोस अरे तू, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच असं काही नाही केलं. अगस्त्य म्हणतो वा श्री, म्हणजे तू असं वागलीस ते चालतं आणि मी काही केलं तर ते चुकीचं, मी सहन करू हे सगळं. आणि मोठ्याने ओरडून म्हणतो की अगं तुझ्यामुळे माझा भाऊ मरणाच्या झुंज देतोय, फक्त तुझ्यामुळे. श्री म्हणते की अगस्त्य प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच असं काही नाही केलं आहे, तू असं कसं म्हणू शकतोस, मी तुझी बायको मैत्रीण, तू माझा हजबंड आहेस की नाही, प्लीज अगस्त्य. अगस्त्य म्हणतो तुला जर असं वाटत असेल तर मी आत्ताच एक गोष्ट क्लिअर करतोय ना, तू माझी कोणी आहेस ना मी तुझं कोणी आहे. शुभ्रा त्या दोघांचं भांडण बघून खूप खुश झालेली असते. आता अगस्त्य म्हणतो राहिला प्रश्न विश्वासाचा ना, तर तुझ्यावरचा विश्वास माझा कायमचा उडाला आहे. तुला वाटतंय ना तू काही नाही केलं आणि पोलिसांनी जरी तुला सोडलं असेल ना, पण माझ्या लेकी तू दोषी आहेस आणि कायम राहणार आहेस. तेव्हा शुभ्रा आतमध्ये येते आणि म्हणते की बरोबर आहे तुझं अगस्त्य, शेवटी तुझ्या लक्षात आलंच ना, तू आजपर्यंत साधी भोळी सर्वांना आपलंसं करणारी श्री बघितलीस, पण हे खरं रूप नाहीच आहे तिचं, मास्टरमाइंड आहे ती, त्यामुळे प्लीज तिचं काही ऐकू नकोस अरे. आणि मोठ्याने रडत म्हणते की माझा विशू त्याची अवस्था नाही भोगवते मला. अगस्त्य तिला समजावत म्हणतो की शुभ्रा प्लीज काळजी करू नकोस, मी आहे ना, मी विशूला काहीही होऊ देणार नाही. आणि तो श्रीकडे बघून नाटक करत रागाने म्हणतो की ए तू बघितलंस का तुझ्यामुळे काय घडतंय ते, अख्खं घर डिस्टर्ब झालं आहे माझं, तू विशूसोबत असं का वागलीस, काय हवं होतं तुला, का त्याला मारणाच्या दारात उभं केलंस आणि कशासाठी. श्री अगस्त्यजवळ जात म्हणते की अगस्त्य तू तरी असं नको बोलूस. अगस्त्य रागाने तिला दूर करतो आणि म्हणतो की ए जवळ नको येऊसा, माझ्यासोबत राहायची तुझी लायकी नाही आहे, जिने माझ्या भावाची ही अवस्था केली तिला या घरात जागा नाही, आजपासून मी तुझ्यासाठी मेलो असं समज. बास करा श्री, आता थांबव हे नाटक. आता शुभ्रा म्हणते की बरं झालं तुला समजलं की ही नक्की कशी आहे ते, आणि ती अगस्त्याच्या हाताला पकडून म्हणते तू चल माझ्यासोबत. अगस्त्य आश्चर्याने विचारतो की कुठे. शुभ्रा म्हणते की तुझ्या रूममध्ये काय आहे ना, मला ब्लँकेटच सापडत नाही आहे, सो मला शोधायला हेल्प करशील. अगस्त्य श्रीकडे बघायला लागतो. श्री म्हणते की चल शुभ्रा मी देते. शुभ्रा रागाने म्हणते तुला कोणी विचारलं आहे का, मला तुझ्या हातून काहीही नको आहे, खुनी आहेस तू. आणि ती अगस्त्याच्या हाताला पकडून अगस्त्याला तिथून घेऊन जाते. यानंतर आपण पाहतो की शुभ्रा आणि अगस्त्य अगस्त्यच्या रूममध्ये येतात. अगस्त्य शुभ्राला म्हणतो की तू झोप, मी तोपर्यंत ब्लँकेट काढतो कपाटातून. शुभ्रा अगस्त्याचा हात पकडत म्हणते की नाही नको, मी घेते माझं. यावर अगस्त्य म्हणतो की राहू दे, ते तू खूप दमली आहेस, मी देतो, असं म्हणून तो ब्लँकेट घेऊन येतो. शुभ्रा म्हणते की अगस्त्य तू किती काळजी करतोस रे माझी. अगस्त्य हळूच पुटपुटत म्हणतो की तुझ्या बऱ्याच गोष्टीवर पांघरून घातला आहे मी, आता बस झालं. यावर शुभ्रा विचारते की तू काही बोललास का. अगस्त्य म्हणतो की आता झोप, तू दमलेली दिसतेस ना, पटकन झोप. शुभ्रा अगस्त्याला मिठी मारून रडायला लागते. अगस्त्य शुभ्राला दूर करतो. शुभ्रा अगस्त्याला म्हणते की सॉरी, ॲक्च्युली मला ना खोलीमध्ये एकटं झोपायला खूप भीती वाटते. अगस्त्य म्हणतो की असं आहे का, मग एक काम कर, खोलीमधल्या सगळ्या लाईट चालू ठेव, कोणी काही बोलणार नाही तुला. शुभ्रा म्हणते की अरे असं कसं अगस्त्य, लाईट चालू राहिली तर झोप कशी लागेल मला, मी काय म्हणते तू आज इथे थांबतोस का. अगस्त्य तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो. शुभ्रा म्हणते की नाही, म्हणजे तसं नाही, मला माहिती आहे आपल्यात वहिनी आणि धीराचं नातं आहे, पण मी फक्त मला कंपनी मिळेल म्हणून म्हणत होती, प्लीज. अगस्त्य म्हणतो की ॲसिडिटी वाढली आहे माझी, मी गोळी घेतो आणि पटकन येतो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता शुभ्रा स्वतःशीच म्हणते की नाटक करतोय हा, त्याला मुळात इथे थांबायचंच नव्हतं, पण जेवढं पळायचं आहे ना तेवढं लांब पळ माझ्यापासून, एक दिवस तर पळून थकशील ना, मग मी असेल तुला सांभाळायला आणि एक ना एक दिवस तू इथे असशील माझ्याजवळ. नंतर आपण पाहतो की अगस्त्य धावत श्रीजवळ येतो आणि तिला आवाज द्यायला लागतो. श्री शांतपणे झोपलेले असते. अगस्त्याचा आवाज ऐकून श्री घाबरून उठते आणि अगस्त्याला विचारते की काय झालंय, असं का भूत बघितल्यासारखं करतोय. अगस्त्य म्हणतो भूतच आहे ते शुभ्रा नावाचं. हे ऐकून श्री खूप हसायला लागते आणि विचारते की काय रे, काय झालं. अगस्त्य म्हणतो माझ्या मागे लागलं आहे ते भूत, पहिली म्हटली ब्लँकेट दे, मी ते मदत करायला गेलो तर म्हणे आता मला भीती वाटते, मग मी म्हटलं की लाईट्स ऑन ठेव, तर म्हणते की नाही इथेच झोप, म्हणून मी इथे आलो पळून. मी श्री म्हणते की कशाला झोपायचं ना मग, आणि त्याला ढकलून देत म्हणते की जा. अगस्त्य म्हणतो की ती म्हटली असती मला आता जास्त भीती वाटते, मग तिच्या बेडवर तिथे झोपायला हवं होतं का मी, चुकलं माझं, चाललं असतं ना तुला. श्री खोटं हसत म्हणते चाललं असतं, पण दुसऱ्या दिवशी एका पायावर चालण्याची हिंमत ठेव म्हणजे झालं. अगस्त्य आश्चर्याने विचारतो की का.
श्री ओरडून म्हणते की तंगडं तोडून हातात दिलं असतं तुझं आणि तिचं, मग एकाच पायावर चालत जावं लागलं असतं ना. आणि अगस्त्यची ॲक्टिंग करत म्हणते की तिच्याबरोबर झोपू का. अगस्त्य थोडा कन्फ्यूज होतो आणि म्हणतो की श्री तूच म्हणते जा आणि तूच म्हणते तंगडं तोडेल, एक काहीतरी ठरव ना. श्री म्हणते की तिला असं वाटलं पाहिजे ना की तू तिच्या बाजूने आहेस, तुझा तिच्यावर विश्वास आहे, मग ती गाफील राहील ना. म्हणजे तू तिच्याबरोबर असणं जास्त फायद्याचं आहे आपल्यासाठी. तिला विश्वास बसायला हवा की सगळं तिच्याच बाजूने घडतंय ते. अगस्त्य म्हणतो पण मला आता खूप भीती वाटते, मग मी तुझ्या बाजूला झोपणार आहे. आता श्री म्हणते की तिकडे झोप सोप्यावरती, मी आहे, घाबरू नकोस. अगस्त्य म्हणतो श्री मला खरंच भीती वाटते. श्री म्हणते अरे तिने जर आपल्याला बघितलं ना तर तिला कळेल ना की आपला हा प्लॅन आहे, ते ही सगळी नाटकं आहेत, उठ आता आणि पटकन जा. अगस्त्य म्हणतो काय नशीब आहे माझं, काही कळतच नाही आहे. मग श्री काही न बोलता झोपून जाते. अगस्त्य पण जाऊन सोफ्यावर झोपतो. अगस्त्य श्रीकडे बघून म्हणतो काय गं, झोप येत नाही आहे का तुला. श्री विचारते काय रे काय झालं. अगस्त्य विचारतो भीती वाटते, येऊ का मी. श्री म्हणते की अगस्त्य झोप रे गप. मग अगस्त्याला काही झोप येत नसते. तो म्हणतो श्री ऐक ना, आणि असं म्हणून तो श्रीचा हात हातामध्ये घेतो आणि दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघायला लागतात. तर दुसरीकडे शुभ्रा स्वप्न बघत असते की अगस्त्य इथे असता तर, आणि परत म्हणते की तू काय विचार करते शुभ्रा, इथे तू त्याला मिळवण्यासाठी एवढी पळापळ करते आहेस आणि तो तुझ्यापासून लांब पळतोय, पण तुला काय वाटतं अगस्त्य, हे असं करून तू मला फार दिवस टाळू शकशील नाही. आज ना उद्या तुला माझ्यासोबत राहावंच लागणार आहे, माझ्यासाठी जगावं लागणार आहे, माझ्यासाठी सगळं काही करावं लागणार आहे. आणि असं म्हणून आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.